राधा राणीला किशोरीजी का म्हणतात? द्वापर युगात एक अष्टावक्र नावाचे विद्वान संत होते. त्यांचे संपूर्ण शरीर 8 जाग्यावर कुटील म्हणजेच वाकडे तिकडे होते, जे त्यांच्या वडिलांच्या श्राप दिल्यामुळे झाले होते, ज्यामुळे ते जिथे पण जायचे तिथे लोक त्यांच्यावर हसायचे. ह्या गोष्टीचा त्यांना खूप जास्त राग यायचा व रागाच्या भरात ते समोरच्या व्यक्तीला श्राप द्यायचे. आणि ह्याच क्रमामध्ये एकदा ऋषी अष्टाचक्र बरसानाला पोहोचले, जिथे त्यांची भेट राधाराणी बरोबर झाली. आणि जशी राधाराणीची नजर त्या ऋषींवर पडली त्याच वेळी राधाराणीच्या मनात देखील एक स्मितहास्य उमटले. त्यावेळी अष्टावक्र यांना वाटले की बाकी लोकांप्रमाणे राधाराणी देखील माझ्यावर हसत आहे. त्यावेळी अष्टावक्र ऋषी त्यांना रागाच्या भरात श्राप देणारच होते की तेवढ्यात भगवान श्रीकृष्णांनी येऊन ऋषींना थांबवले. कृष्ण म्हणाले की पहिले तुम्ही हे तरी जाणून घ्या की राधाराणी का हसत आहेत. तेव्हा राधाराणी म्हणाल्या की हे महात्मा, मी तुमच्या आतमध्ये बसलेल्या मनात श्रीकृष्णाला पाहून स्मितहास्य करत आहे, कारण मी तुमच्या मनात बसलेल्या कन्हैयाला पाहून खूप खुश होत आहे, त्यामुळेच मी हसत आहे. त्यावेळी ऋषी अष्टावक्र यांनी राधाराणीला आजीवन किशोरी म्हणजेच तरुण राहण्याचा आशीर्वाद दिला.